सकाळी समर्जित घाटगेंचा मला मेसेज आला होता आणि त्याप्रमाणे उद्या यावं अशी त्यांची ही सूचना होती. उद्या महाराष्ट्र बंद असल्यामुळं मी त्यांना आजच विमानतळावर उतरतोय, इथूनच येईन असं सुचवलं आहे. आता जाणार आहे मी. खरं तर हे भाजपला मोठा धक्का म्हणावा लागेल पश्चिम महाराष्ट्राला. आणि काही नेते तुमच्या संपर्कात आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात येत्या काळामध्ये काही घडामोडी होऊ शकत आहेत काय? कोणी फारसं संपर्कात नाही आहे. संपर्क झाल्यावर असंच तुम्हाला कळत जाईल. आज मी फार मोठ्या वल्गना करणं काही योग्य नाही. के.पी. पाटलांची भेट होती असं काल. के.पी. पाटील उत्सुक आहेत तुम्हाला? त्यांची 1-2-3ला माझी भेट यापूर्वी झालेली आहे. साहेब, एकूणच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासंदर्भात जी चर्चा चालू आहे, उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की जाहीर करावं, काय एकूण राष्ट्रवादीचं म्हणणं? असं आहे की निवडणुका अजून बरंच लांब आहेत. कशाचीच घाई करायची गरज नाही. आणि शेवटी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष जास्तीत जास्त संख्या कशी आमची निवडून येईल याकडे लक्ष केंद्रित करतो. त्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या वरिष्ठ पातळीवर ठरतील. उद्या महाराष्ट्र बंद आहे, मात्र ही या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. एकूणच महाविकास आघाडीची प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागली म्हणून कोणतंही आरक्षण असलं, मराठा आरक्षणाचा प्रश्न असला, कोणतेही प्रश्न असले तरी सरकारमधले बसलेले काही लोक त्यांचे फिक्स ठरलेले लोक आहेत, त्यांना वापरलं जातं. तसं महाविकास आघाडीने जो पुकारा दिला आहे तो महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत याकडं राज्याचं